हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण आता 5th चॅप्टर इथे स्टार्ट करतो आहे. ओके, तर फिजिक्सचा हा जो 5th चॅप्टर आहे ऑसोलेशन्स, त्याचं नावच आपल्याला हेडलाईन्सवरून बऱ्यापैकी समजतं आहे की ऑसोलेशन्स आपल्याला पर्टिक्युलरली इथे स्टडी करायचं आहे. आणि आपण टेक्स्टबुकचं फर्स्ट पेज इंट्रोडक्शन्स जर आपण स्टडी केलं तर इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची लाईन्स इथे बघायला मिळेल की ऑसोलेशन्स इज अ पिरियॉडिक मोशन्स. ओके, तर इंट्रोडक्शन्समध्ये तुम्ही बाकी काही रीड नाही केलं तरी चालेल, परंतु ही जी लाईन आहे की ऑसोलेशन्स जे आहे हे एक पिरियॉडिक मोशन्स आहे हे आपल्याला तिथे स्टडी करायचं आहे. ऑसोलेशन्स इज अ पिरियॉडिक मोशन्स. ओके, तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांना हा एक आता प्रश्न पडलेला असेल की व्हॉट इज द पिरियडिक मोशन्स. ओके, टाईप्स ऑफ मोशन आपण स्टडी केलेले होते 11th आणि त्याच टाईप्स ऑफ मोशनमध्ये आपण हा पिरियडिक मोशनसुद्धा स्टडी केला होता. सो व्हॉट इज द पिरियडिक मोशन्स, तर याला आपण सिम्प्लिफाईड डेफिनेशन्स आपण पिरियडिक मोशनची अशी सांगू शकतो की की असं मोशन्स की जे पर्टिक्युलर टाईमनंतर पुन्हा पुन्हा रिपीट होतं आहे. म्हणजे इट इज अ मोशन्स विच रिपीट इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम्स. ओके, म्हणजेच रिपीटेडली हे मोशन्स होणार आहे. ओके, रिपीटेडली मोशन्स होणार आहे आणि त्यातही इम्पॉर्टंट म्हणजे पिरियडिक कावर म्हटलेलं आहे तर आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम. ओके, रिपीटेड तर होणारच आहे परंतु आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम. आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम. तर अशा या पिरियडिक मोशन्सला आपण पिरियडिक मोशन म्हणू शकतो. तर त्याचे एक्झाम्पल्स आपण डायरेक्टली बघूया. फॉर एक्झाम्पल्स सिलिंग फॅन. ओके, सिलिंग फॅन्स बघा, सिलिंग फॅनचं जे की मोशन्स आहे ते पिरियडिक मोशन्स आहे का. ओके, जसं ब्लेड्स जे आहेत सिलिंग फॅनचे ब्लेड्स हे काय करतायत तर मोशन्स करतायत, सर्क्युलर मोशन्स करतायत. ओके, तर आपण इथे पुन्हा एक प्रश्न हा सुद्धा निर्माण होणार की सर्क्युलर मोशन म्हणजेच पिरियडिक मोशन असतं का, तर नाही. प्रत्येक सर्क्युलर मोशन हे पिरियडिक मोशन नसतं, बट प्रत्येक पिरियडिक मोशन हे सर्क्युलर मोशन असू शकतं. ओके, तर पिरियडिक मोशन्स म्हणजेच हा पर्टिक्युलर ऑब्जेक्ट इक्वल इंटरवल ऑफ टाईम नंतर, म्हणजेच जर सपोज आपण हा ए नंबरचा जो ब्लेड इथे दिसतोय फॅनचा ब्लेड्स, या ब्लेडला इथे 0 सेकंडला असताना म्हणजेच तो रेस्ट कंडिशनला असताना स्टार्ट केला आणि तो अशा प्रकारे 360 रोटेशन्स कंप्लीट केल्यानंतर पुन्हा या ए पोझिशन्सला आलेला आहे आणि त्याला इथे येण्यासाठी 5 सेकंड्स लागलेले आहे असं आपण कन्सिडर करूया. ओके, तर पुन्हा 10व्या सेकंड्सला तो याच पोझिशन्सला आलेला असणार आहे. पुन्हा तो 15 सेकंड्सला तो याच पोझिशन्सला इथे रिपीटेडली आलेला असणार आहे आणि अशाच या मोशन्सला, अशा या सर्क्युलर मोशनला जे की आफ्टर इक्वल इंटरवल पुन्हा पुन्हा रिपीट होते आहे तर त्याला आपण पिरियडिक मोशन्स असं म्हणणार आहे. ओके, तर पिरियडिक मोशन जर समजलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, तर ऑसोलेशन्स आता तुम्हाला समजलेलं आहे असं म्हणण्याला काही हरकत नाही. तर ऑसोलेशन इज अ पिरियडिक मोशन्स अँड व्हॉट इज द पिरियडिक मोशन्स, द मोशन्स विच रिपीटेडली हॅपनिंग आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम्स. फॉर एक्झाम्पल्स आवर फॅन. त्यानंतर एक्झाम्पल्समध्ये आपण हे सुद्धा एक्झाम्पल्स इथे स्टडी करू शकतो. द रिव्हॉल्युशन्स ऑफ अर्थ, अराउंड द सन. ओके, म्हणजे बघा अर्थ जो असतो तो सनच्या अराउंडिंग अशा प्रकारे जो रिव्हॉल्युशन्स करतो तर 365 डेज नंतर पुन्हा तो त्याच पोझिशन्सला आलेला असणार आहे. ओके, म्हणजेच इनिशियल पोझिशन्स टू फायनल पोझिशन्स रिपीटेडली पुन्हा तीच सायकल रिपीट होणार आहेत. तर हे सुद्धा एक एक्झाम्पल आपण इथे पिरियडिक मोशनचं सांगू शकतो. ओके, तर अशा प्रकारे ऑसोलेशनची इथे डेफिनेशन्स आपल्याला इथे क्लिअर करायची आहे आणि थोडं सेल्फ स्टडी करायचं आहे. म्हणजेच आपल्याला स्वतः आपलं जे टेक्स्टबुक आहे ते स्वतः मन लावून तिथे रीड करायचं आहे जेणेकरून आपल्याला हा कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, इंट्रोडक्शन्स इथे झालेलं आहे. इंट्रोडक्शन जर समजलेलं असेल तर नेक्स्ट कन्सेप्ट हा तुमचा आहे की डिस्प्लेसमेंट आणि फोर्स यांचं रिलेशन इथे सांगितलेलं आहे. ओके,
तर डिस्प्लेसमेंट आणि फोर्स रिलेशनमध्ये आपल्याला हे बघायचं आहे की डिस्प्लेसमेंट आणि फोर्स हे एकमेकांना कसे अपोज करतायत किंवा कशा प्रकारे. तर या डायग्राम्समधून आपण ते क्लिअरली म्हणू शकतो. ओके, एक अजून एक गोष्ट या चॅप्टरमध्ये आपल्याला नोट डाऊन करायची आहे. जी की आहे डिस्प्लेसमेंट. ओके, म्हणजेच हा जो चॅप्टर आपण इथे स्टडी करणार आहे 5th चॅप्टर ऑसोलेशन्स, तर या ऑसोलेशन चॅप्टरमध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट स्टडी करायचं आहे. ओके, म्हणजेच 11thला आपण जो स्टडी केलेला आहे. आणि डिस्प्लेसमेंटवरून आपण इथे व्हेलॉसिटीसुद्धा स्टडी करू शकतो. ओके, आणि मग व्हेलॉसिटी जर असेल, जिथे व्हेलॉसिटी असेल तिथे ॲसेलरेशनसुद्धा तिथे येणार आहेच. ओके, सो व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट. 11ची डेफिनेशन सांगा. व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट जो आपण एसने इंडिकेट करायचो. सो डिस्प्लेसमेंट इज अ मिनिमम और शॉर्टेस्ट पाथ बिटवीन द इनिशियल पोजिशन्स अँड फायनल पोजिशन्स, किंवा बऱ्याचशा बुक्समध्ये सांगितलेलं स्ट्रेट टू स्ट्रेट डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट और दे आर टू इनिशियल एजेस, दॅट इज नथिंग बट द डिस्प्लेसमेंट. ओके, आणि डिस्टन्स म्हणजेच काय, द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय द ऑब्जेक्ट, दॅट इज द डिस्टन्स. सो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स जर आपण तिथे जर चेक केला तर आपल्याला डिस्प्लेसमेंट एक्झॅक्टली काय आहे हे समजून जाईल. डिस्प्लेसमेंटचं युनिट जर सांगायचं झालं तर मीटर पर सेकंड्स. ओके, तर अशा प्रकारे युनिटसुद्धा आपण 11thमध्ये स्टडी केलेले आहे. त्यानंतर व्हेलॉसिटी हा व्हीने इंडिकेट केला जातो, आणि चेंज इन डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम्स त्यालाच आपण व्हेलॉसिटी असं म्हणू शकतो. व्हेलॉसिटीचा जो युनिट इथे येतो तो मीटर पर सेकंड्स असेल. सॉरी, इथे आपण डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर पर सेकंड्स लिहिलेलं आहे, परंतु डिस्प्लेसमेंटचं युनिट हा मीटर असतो. ओके, तर मला आता हेच बघायचं होतं की किती स्टुडंटला हे लक्षात आलेलं आहे. ज्या स्टुडंटला हे लक्षात आलेलं असेल ते अभ्यास करतायत असं त्या म्हणायला हरकत नाही. ओके, सो ॲसेलरेशन्स हा जो कॉन्सेप्ट आहे, आपल्या गाडीला एक 2 व्हीलर बाईकला एक राईट हँडेड स्टेरिंगला जो ॲसेलरेटर असतो तो सुद्धा हाच असतो. ओके, आणि जसं आपण ॲसेलरेटर इन्क्रीज केलं तसं आपली व्हेलॉसिटी म्हणजेच बाईकची स्पीड हे इन्क्रीज होतं किंवा डिक्रीज होतं. तर चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम्स अकॉर्डिंग टू टाइम्स. सो टाईम या रेफरन्सला पकडून डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीच्या डेफिनेशन्स आपण इथे तयार करू शकतो, आणि त्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट पॅरामीटर्स आहे डिस्प्लेसमेंट. ओके, तर इथे या चॅप्टर्समध्ये ऑसोलेशन या चॅप्टर्समध्ये डिस्प्लेसमेंट हा जो पॅरामीटर्स आहे हा एक्सने इंडिकेट केलेला आहे हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, वेअर एस डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू द एक्स इन दिस केस ऑफ 5th चॅप्टर ऑसोलेशन्स. ओके, आपल्याला ज्या डायग्राम्सबद्दल इथे कमेंट करायचे होते, ज्या डायग्राम्सबद्दल आपल्याला इथे स्टडी करायचं होतं. ओके, तर इथे आता तुम्ही बघू शकतात की 3 डायग्राम्स इथे आपल्याला दाखवल्या आहे. ओके, ही फर्स्ट डायग्राम्स इथे दाखवलेली आहे. या फर्स्ट डायग्राम्समध्ये बघू शकतात की एक स्प्रिंगने हा मासलेस जो ऑब्जेक्ट आहे, मासलेस ऑब्जेक्ट हा इथे कनेक्ट केलेला आहे. ओके, इथे तुम्ही आता बघू शकतात की स्प्रिंग इथे डॉटेड लाईनसुद्धा तुम्हाला इथे दाखवलेली आहे. तर ही डॉटेड लाईन काय इंडिकेट करत आहे, तर ही डॉटेड लाईन इथे स्टेडी किंवा मीन पोझिशन इथे एक्सप्लेन करते. मीन पोझिशन्स. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ मीन पोझिशन्स अँड एक्स्ट्रीम पोझिशन्स, तो सुद्धा एक गमतीचाच भाग आहे. ओके, तर इथे तुम्ही बघू शकतात की अशा प्रकारे जो फिक्स रिजिड सपोर्ट आहे, त्या फिक्स रिजिड सपोर्टला सपोज आपण अशा प्रकारे एक पेंडुलम जर कनेक्ट केला, तर हा पेंडुलम इथे सध्या अशा प्रकारे हँग केलेला आहे, म्हणजेच मराठीत आपण त्याला सांगू शकतो अशा प्रकारे इथे तो लटकवलेला आहे. ओके, कोणत्याही प्रकारचं तिथे डिस्प्लेसमेंट म्हणजेच कोणत्याही प्रकारचं हालचाल तिथे होत नाही आहे. ओके, तर मीन पोझिशनचे डेफिनेशन आपण इनडायरेक्टली असं सांगू शकतो की एक्स इज इक्वल टू 0, म्हणजेच जेव्हा डिस्प्लेसमेंट हा 0 होतो. ओके, डिस्प्लेसमेंट हा 0 होतो, ती जी पोझिशन असतं तर त्या पोझिशन्सला आपण मीन पोझिशन असं म्हणतो. ओके, आणि जर सपोज मी याला हाताने असं इथपर्यंत या पोझिशन्सपर्यंत जर नेलात अशा इथे, आणि इथून जर मी याला सोडून दिलं तर काय होणार, हा पुन्हा इथे ओरिजिनल मीन पोझिशनला येणार, परंतु मीन पोझिशनला न थांबता तो ड्यू टू मुवमेंट ऑफ इनर्शिया या पेंडुलमच्या या वजनामुळे, त्यांच्या मुवमेंट ऑफ इनर्शियामुळे तो अजून समोर इथे या डायरेक्शनला जाणार. ओके, या पोझिशन्सपर्यंत जाणार आणि पुन्हा तो तिथून रिटर्न येणार
पुन्हा तो मीनला थांबेल का? नाही. तर अशा प्रकारे तो स्विंग करत राहणार. ओके, सो अशा प्रकारे स्विंगिंग ॲक्शन्स इथे आपल्याला मिळत राहणार. तर यालाच आपण म्हणतोय स्विंगिंग ॲक्शन. तर स्विंगिंगची जी एक्स्ट्रीम पोझिशन असतं, एक्स्ट्रीम पोझिशन्स, याच्यापेक्षा वर तर तो जाणार नाही आहे. ओके, तर ह्या पोझिशन्सपेक्षा वर तो जात नाही आहे याचा मिनिंग काय? ओके, पुन्हा एक दुसरा एक्झाम्पल आपण घेऊया एक्स्ट्रीम पोझिशन समजण्यासाठी, की हा अर्थ सरफेस आहे आणि या अर्थ सरफेसपासून एक बॉल मी अशा प्रकारे वरच्या डायरेक्शनने थ्रो केला. तर तो जो बॉल होता, क्रिकेटचा बॉल जो आपण डे टू डे लाईफमध्ये खेळत असतो, तो बॉल हाईटला गेला, त्याची वेलोसिटी कमी होत गेली आणि एक अशा पोझिशनला तो पोहोचला की तिथे त्याची वेलोसिटी ही 0 झाली आणि त्या पोझिशन्सपासूनच तो बॉल रिटर्न जर्नी स्टार्ट करायला सुरुवात केली. अशा प्रकारे तो खाली यायला सुरुवात झाली. ओके, बिकॉज ऑफ द अर्थ ग्रॅव्हिटी. ओके, परंतु बॉल हा किती वर जाणार, किती मॅक्झिमम हाईटला पोचलेला आहे बॉल? तर इतक्या हाईटला तो पोचलेला आहे जिथे त्याची वेलोसिटी 0 होतं. म्हणजे जिथे त्याची वेलोसिटी 0 होतं तीच त्याची मॅक्झिमम हाईट असतं. ओके, वेन द वेलोसिटी इज 0 दॅट इज नथिंग बट द एच मॅक्स. तीच आपल्या ऑब्जेक्टची काय असतं, मॅक्झिमम हाईट असतं. इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की तो मॅक्झिमम किती राईट हँड साईडला स्विंगिंग करणार, मॅक्झिमम किती तो वर जाणार. ओके, तर जेव्हा या पेंडुलमची वेलोसिटी ही 0 झाली असतं तर तीच त्याची मॅक्झिमम स्विंगिंग कंडिशन असतं आणि त्याच व्हेलोसिटी 0 असलेल्या पोझिशनला आपण इथे आता एक्स्ट्रीम कंडिशन असं म्हणणार आहोत. सो दिस इज द एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, सो दिस इज द एक्स्ट्रीम पोझिशन. तर लक्षात ठेवायचं आहे, दोन पोझिशन्स आपल्याला इथे बघायला मिळालेल्या आहेत. एक म्हणजे मीन पोझिशन्स आणि दुसरी म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन्स. ओके, एक्स्ट्रीम पोझिशन्स वेअर द व्हेलोसिटीज बिकम्स टू बी अ 0 or minimum, and mean positions means where displacement is being to be a 0. अशा प्रकारच्या दोन वेलोसिटी, अशा प्रकारच्या दोन पोझिशन्स आपल्याला इथे बघायला मिळतात, स्टडी करायला मिळतात. तर एक्स्ट्रीम पोझिशन्स असं म्हणू शकतो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन्स. ओके, ही जर पॉझिटिव्ह असेल तर या साईडला येणारा जो पेंडुलम असणार आहे तो सुद्धा एक्स्ट्रीमलाच असणार आहे, परंतु तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन्सला तिथे पोहोचणार आहे. निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, तर अशा प्रकारचे दोन एक्स्ट्रीम पोझिशन्स आहेत. तर इथे सुद्धा मीन पोझिशन्सपासून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम डिस्प्लेसमेंट घेतलेला आहे आणि इथे निगेटिव्ह एक्स्ट्रीम डिस्प्लेसमेंटला हा स्प्रिंगला कनेक्टेड असलेला जो ब्लॉक आहे तो इथे कनेक्ट केलेला आहे किंवा अशा प्रकारे त्याला स्ट्रेच केलेला आहे. तर बघा इथे हा जो ब्लॉक आहे, या ब्लॉकला जर मी या डायरेक्शनने स्ट्रेच केला तर डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शनने होते आहे? तर बघा डिस्प्लेसमेंट हे बाहेरच्या बाजूने होते. बट याला जर मी इथून सोडला तर या स्प्रिंग टेन्शनमुळे तो पुन्हा काय होणार, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला जाण्याचा प्रयत्न करेल, परंतु मीन पोझिशनला न थांबता तो कुठेतरी अशा प्रकारे थोडा आतमध्ये जाईल, पुन्हा बाहेर येईल. अशा प्रकारे स्विंगिंग 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 करत करत तो त्यानंतर इथे कुठेतरी स्टेबल होणार. पण कुठे स्टेबल होणार, तर फक्त आणि फक्त मीन पोझिशनलाच तो स्टेबल होणार आहे. ओके, तर डिस्प्लेसमेंट बाहेरच्या बाजूला होता आणि त्याला लागलेला जो फोर्स होता तो आतल्या बाजूला इथे लागतो आहे. ओके, सो फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन हे इथे अपोजिट बघायला मिळत आहेत. ओके, तर हा जो आतमध्ये लागलेला जो फोर्स आहे त्याला आपण रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतो आहे. ओके, तर इथे रिस्टोरिंग फोर्स हा या ब्लॉकला आतमधल्या बाजूला ओढतो. ओके, तसंच आपण दुसरा एक एक्सपेरिमेंट इथे करून बघितला. सेकंड केसमध्ये इथे असं बघितलं की या स्प्रिंगला कनेक्टेड हा जो ब्लॉक आहे हा अशा प्रकारे आतमधल्या बाजूला आपण काय केलं, कॉम्प्रेस केलं त्याला. ओके, सो डिस्प्लेसमेंट इथे निगेटिव्ह झालेला आहे, डिस्प्लेसमेंट हे आतमधल्या बाजूला आहे. तर त्यावेळेस या स्प्रिंगनी जो फोर्स लावला तो फोर्स आउटवर्ड डायरेक्शनने लावला, म्हणजेच या ब्लॉकला तो मीन पोझिशन्सला तिथे मूव्ह करण्याचा प्रयत्न करत होता. कोण? तर फोर्स. कोणता फोर्स असणार आहे, तर याला आपण रिस्टोरिंग फोर्स म्हणतो. ओके, मग याला रिस्टोरिंग फोर्स असं नाव का बरं दिलेलं असेल, तर याच्या नावातच सगळं काही आहे. इट्स अ रिस्टोरिंग फोर्स मीन्स अ फोर्स विच रिस्टोर द ऑब्जेक्ट. ओके, सो असा फोर्स की जो ऑब्जेक्टला रिस्टोअर करतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर रिस्टोरिंग फोर्स. ओके, तर मीन पोझिशन्सला ऑब्जेक्टला स्टेबल करण्याचं काम किंवा मीन पोझिशनला त्याला नेऊन ठेवण्याचं काम हे कोणता फोर्स करतो, तर रिस्टोरिंग फोर्स करतो. आणि रिस्टोरिंग फोर्स आहे म्हणजेच वेक्टर क्वांटिटी, आणि वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजेच त्याला मॅग्निट्यूड आहे ॲज वेल ॲज द डायरेक्शनसुद्धा आहे. तर मॅग्निट्यूड तर आपण नंतर बघणारच, परंतु डायरेक्शन्स. तर या रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन कुठे असतं, जर तुम्ही ब्लॉक बाहेरच्या बाजूला स्ट्रेच केला तर याची डायरेक्शन्स ही आतमध्ये असतं.
ओके. जर तुम्ही ब्लॉक हा आतमध्ये स्ट्रेच केला तर रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन ही बाहेरच्या बाजूला असतं. म्हणजेच आपल्याला इथे कॉन्क्लूड करायला मिळतं की तुमचा ॲक्स जर बाहेर असेल तर तुमचा फोर्स, रिस्टोरिंग फोर्स हा आतमध्ये आहे. तर या रिलेशन्सवरून किंवा तुमचा डिस्प्लेसमेंट हा जर आतमध्ये असेल तर तुमचा फोर्स हा बाहेरच्या बाजूला लागतो. तर अशा या दोन केसेसवरून आपण अशा प्रकारे हे कॉन्क्लूड करू शकतो की इथे तुम्हाला जो डिस्प्लेसमेंट, इथे तुम्हाला जो ॲक्स जो मिळतो आहे, इट इज नथिंग बट निगेटिव्ह ऑफ फोर्स, म्हणजे अपोजिट डायरेक्शन टू द फोर्स, किंवा फोर्स इज नथिंग बट निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके. तर अशा प्रकारचे दोन इक्वेशन आपल्याला इथे मिळतात. तर पेज नंबर 2वर आपल्याला हे बघायला मिळतं की जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो नेहमी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x असा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे माहीत आहे की डायरेक्टली प्रोपोर्शनलला जर आपल्याला इज इक्वल टू करायचं असेल तर इथे कोणतरी कॉन्स्टंट आणावा लागतो. तर तिथे कॉन्स्टंट के हा आणलेला आहे आणि मायनस साईन अशा प्रकारे इथे तुम्हाला इंडिकेट केलेलं आहे. सो रिस्टोरिंग फोर्स इज नथिंग बट इक्वल्स टू द -kx. तर इथे इक्वेशन आपल्याला मिळते. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना हा प्रश्न पडला असेल की हा के आला कुठून आणि याचं मिनिंग काय. तर या केचं मिनिंग आपल्याला अशा प्रकारे घ्यायचं आहे की के इज नथिंग बट फोर्स इज इक्वल टू -kx आणि इथे kx हा मिळालेला आहे आणि इथे केची जी कॉन्स्टंट आहे तर याला आपण स्प्रिंग कॉन्स्टंट असं म्हणत असतो. इट्स अ स्प्रिंग कॉन्स्टंट. हा स्प्रिंग कॉन्स्टंट स्प्रिंगच्या डेन्सिटीवर डिपेंड राहणार आहे, एवढं एक लक्षात घ्यायचं आहे. तर याचं सध्या आपल्याला काम नाही आहे, तरीसुद्धा एक जनरल अवेअरनेस म्हणून आपल्याला मी इथे तुम्हाला सांगतो आहे की स्प्रिंग कॉन्स्टंट हा असणार आहे आणि स्प्रिंग कॉन्स्टंट हा तुमच्या स्प्रिंगच्या डेन्सिटीवर, इंटेन्सिटीवर डिपेंड्स असणार आहे. ओके. तर अशा प्रकारे हा सेकंड कन्सेप्ट होता. त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM आपल्याला बघायला मिळतं की जे आपलं SHM आहे, तर SHMच आपण बघितलेलं नाही, त्याच्यामुळे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM आपण डायरेक्टली कसं बघणार. तर सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, SHM म्हणजेच काय. SHMचा फुल फॉर्म आपल्याला जर बघायला झाला तर सिम्पल हार्मोनिक मोशन असं येईल. आणि त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये ॲब्रिव्हेटेड मग आपण इथे त्याला इंडिकेट करतो इस SHM. ओके. तर हे तर सगळ्यांना समजलेलं असेल. सिम्पल हार्मोनिक मोशन इज द फुल फॉर्म ऑफ SHM. बट हार्मोनिक मोशन्स काय असतात आणि सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजेच त्यांना दुसरा टाईपसुद्धा आहे का. हो. तर त्याला एक दुसरा टाईपसुद्धा आहे, कॉम्प्लेक्स हार्मोनिक मोशनसुद्धा असतो, डिफरन्शियल हार्मोनिक मोशनसुद्धा असतं. तर त्यापैकी फक्त आपल्याला सिम्पल हार्मोनिक मोशनवर इथे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. बट व्हॉट इज द मिनिंग ऑफ हार्मोनिक मोशन्स. हा तर मोशन आपण 11thला सुद्धा स्टडी केलेला नाही आहे. तर हार्मोनिक मोशन्स म्हणजेच काय की एखादा जर ऑब्जेक्ट असा मोशन्स करतो आहे की तो मीन पोझिशन्स, ही सपोज मीन पोझिशन आहे ऑब्जेक्टची. मीन पोझिशन्स म्हटल्यानंतर लगेच लक्षात पाहिजे की अशी पोझिशन की जिथे x इज इक्वल टू 0 असेल, डिस्प्लेसमेंट होत नाही. बट मीन पोझिशन्सपासून ऑब्जेक्ट हा एक्स्ट्रीम पोझिशनला जातो, एक्स्ट्रीम पोझिशनपासून पुन्हा मीनला येतो, मीनपासून पुन्हा तो निगेटिव्ह एक्स्ट्रीमला जातो, निगेटिव्ह एक्स्ट्रीमपासून तो पुन्हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला जातो. तर अशा प्रकारे स्विंगिंग जे होतं आहे, तर स्विंगिंगला जर इन द फॉर्म ऑफ वेवफॉर्म जर आपण त्याला ड्रॉ केलं तर आपल्याला वेवफॉर्म कशी मिळेल बघा. तर वेवफॉर्म ही अशा प्रकारे मिळेल. हाफ ऑफ पॉझिटिव्ह सायकल, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला, हाफ ऑफ निगेटिव्ह सायकल्स, आणि पुन्हा मग हीच सायकल कंटिन्यू केली जातं. तर बघा इथे ओरिजिनल मीन पोझिशन्सला होता, त्यानंतर तो ऑब्जेक्ट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला गेला, पुन्हा ओरिजिनल मीन पोझिशन्सला आला, पुन्हा तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन्सला गेला आणि पुन्हा तो ओरिजिनल पोझिशन्सला इथे आला. ओके. म्हणजेच इथे तुम्ही बघू शकता की दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स ऑफ ऑसिलेशन्स. तर ही जी वेवफॉर्म इथे काढलेली आहे, या वेवफॉर्मला आपण साईन वेव असं म्हणत असतो. ओके. तर कोणतंही ऑसिलेशन्स हे अशा प्रकारे साईन वेवफॉर्म्समध्ये ऑसिलेट करत असतं आणि यालाच आपण साईन फंक्शन असं म्हणतो. ओके. आता साईन जिथे आहे तर त्याच्या अपोजिट थोडं कोसाईन फंक्शन आहे. कोसाईन फंक्शन आणि साईन फंक्शनमध्ये हा डिफरन्स येतो की या दोघांमध्ये
जवळपास 90 डिग्रीचा फेस शिफ्ट डिफरन्स येतो. फेस शिफ्ट डिफरन्स म्हणजेच काय, की सुरुवात कुठून होतं, तर याची सुरुवात बघा, साईनची सुरुवात ही 0पासून झालेली आहे. ओके, हा जेव्हा इथे एक्स्ट्रीमला पोहोचतो तर याला अँगलमध्ये जर आपण सांगायचं झालं तर हा 90 डिग्री अँगल असतो. ओके, जेव्हा हा पुन्हा ओरिजिनलला येतो, परंतु घुमून फिरून इथे ओरिजिनलला आलेला आहे, सो इट्स अ 180. आणि 180पासून पुन्हा तो निगेटिव्ह मॅक्झिममला जातो, तर त्याला आपण 270 डिग्री असं म्हणतो. पुन्हा तो ओरिजिनलला येतो, म्हणजेच हा 360 डिग्रीला तो पुन्हा ओरिजिनलला येतो. अशा प्रकारे हा एक अशा प्रकारे सर्क्युलर पाथ कंप्लीट करतो. जिथून तो सुरुवात झाला तिथेच तो पुन्हा येतो. आणि आपण फर्स्ट इंट्रोडक्टरीमध्येच बघितलं की इनिशियल अँड फायनल पोझिशन्स हे सेम असणार, म्हणजेच काय होणार आहे, इट्स अ सर्क्युलर मोशन्स अँड इट्स अ पिरियॉडिक मोशन्स. आणि जो पिरियॉडिक मोशन असेल त्यालाच आपण काय म्हणू शकतो, त्यालाच आपण ऑसोलेशन्स असं सुद्धा इथे इंडिकेट करू शकतो. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता की हार्मोनिक मोशन्स इज नथिंग बट साईन फंक्शन्स किंवा साईन वेव्हमध्ये फॉर्म केला जातो. तसंच जर आपल्याला साईनची जर कोसाईन वेव्ह काढायची असेल तर तुम्हाला 0 डिग्रीपासून स्टार्ट न करता तुम्हाला 90 डिग्रीपासून हा वेव्हफॉर्म स्टार्ट करावा लागेल. आणि अशा प्रकारे 90 डिग्रीपासून हा वेव्हफॉर्म स्टार्ट केल्यानंतर हा वेव्हफॉर्म 90 डिग्रीचा फेस शिफ्ट तुम्हाला इथे प्रत्येक ठिकाणी जाणवेल. ओके, तर इथे अशा प्रकारे 90 डिग्रीचा फेस शिफ्ट अँगल आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर इथे तुम्ही बघू शकतात, जेव्हा साईन हा 90 मॅक्झिमम पॉझिटिव्हला असतो तर त्यावेळेस कोसाईन हा 0 असतो. आणि जेव्हा कोसाईन हा मॅक्झिमम 90 पॉझिटिव्हला असतो त्यावेळेस तुमचा साईन फंक्शन हा 0 झालेला असतो. ओके, तर साईन फंक्शन जिथे 0 असतो तिथे कोसाईन फंक्शन्स हा मॅक्झिमम असतो. म्हणजेच किती असतो, तो 1 असतो. 0 आणि 1मध्येच हे खेळत असतात. ओके, 0 हे मिनिमम आहे आणि 1 हा मॅक्झिमम आहे. तर आपण जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स टेबलसुद्धा बघितलं तर आपल्याला सांगता येतं की साईन 0 म्हणजे 0 डिग्रीला साईन 0 हा 0 असतो. बट त्याच अपोजिटमध्ये जर आपण कॉस 0 जर बघितलं तर त्या कॉस 0 पोझिशनला तुमचा कॉस 0 हा 1 असतो. ओके, जर तुम्ही समोर जाऊन जर बघितलं की साईन 90 पोझिशन्सला साईन 90 हा 1 असतो. बट त्याच पोझिशनला जर तुम्ही कॉस 90 जर बघितलं, 90 या पोझिशनला जर बघितलं तर कॉस 90 हा 0 असतो. म्हणजे जिथे साईन फंक्शन हा मिनिमम आहे त्या केसला तुमचा कॉस फंक्शन हा मॅक्झिमम असतो. आणि जिथे तुमचा कॉस फंक्शन हा मॅक्झिमम आहे तिथे तुमचा साईन फंक्शन हा मिनिमम असतो. तर असं या साईन आणि कोसाईन फंक्शन्सला आपण हार्मोनिक फंक्शन्स किंवा हार्मोनिक मोशन्स असं आपण इंडिकेट करू शकतो. तर हार्मोनिक मोशन इथे स्टुडंटला समजलेलं असेल, होप सो, की हार्मोनिक फंक्शन इज द फंक्शन ऑफ साईन अँड कोसाईन. ओके, तर साईन आणि कोसाईन फंक्शनमध्ये इंडिकेट करणाऱ्या या फंक्शन्सला आपण सिम्पल हार्मोनिक मोशन्स असं आपण म्हणतोय. ओके, तर आता याचं डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला इथे बघायचं आहे की डिफरन्शियल इक्वेशन म्हणजेच काय, मॅथमॅटिकली dx वगैरे किंवा dt वगैरे. ओके, अशा प्रकारचे आपण बरेचसे dy सुद्धा आपण घेऊ शकतो. ओके, तर अशा प्रकारचे जे इक्वेशन इथे तयार होणार आहे त्यालाच आपण डिफरन्शियल इक्वेशन असं इथे इंडिकेट केलेलं आहे. तर अशा प्रकारचं डिफरन्शियल इक्वेशन पण तू कोणाचं, सिम्पल हार्मोनिक मोशनचं आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. तर बघा, आपण लास्ट काही स्लाइड्समध्ये बघितलं की फोर्स हा इक्वल्स असतो -kx. ओके, आणि आपल्याला 11th स्टँडर्डमध्ये सांगण्यात आलेलं आहे की फोर्स हा इक्वल्स असतो मास इंटू ॲसेलरेशन्स. ओके, तर या दोन इक्वेशन्सवरून आपण असं सांगू शकतो का की -kx इज इक्वल्स टू मास इंटू ॲसेलरेशन्स, असं सांगू शकतो? तर सांगू शकतो, हो, असं आपण म्हणू शकतो. कारण की दोन इक्वेशनची राईट हँड साईड जर सेम आहेत तर त्या दोन इक्वेशनची लेफ्ट हँड साईडसुद्धा काय असणार आहे, इक्वलच असणार आहे. ओके, आता ॲडिशनली बघा की आपल्याला माहीत आहे की व्हेलॉसिटी इज नथिंग बट चेंज इन डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम. ओके, आणि त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की ॲसेलरेशन इज नथिंग बट अ चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाईम्स.
तर इथे बघा, हा जो वेलॉसिटी आहे, वेलॉसिटीची व्हॅल्यू जर आपण इथे पुट डाऊन केली तर आपल्याला इथे काय मिळतो, तर इथे आपल्याला ॲसेलरेशनची व्हॅल्यू अशा प्रकारे मिळेल डी, आणि इथे आपण पूर्ण ब्रॅकेटमध्ये वेलॉसिटीची जी व्हॅल्यू आहे, चेंज इन डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम्स अशा प्रकारे लिहू शकतो. ओके, डिवायडेड बाय डी टी. तर इथे बघा, हा डी टी जर डिनॉमिनेटर्सला आला तर डी टी हा डी टी स्क्वेअर होणार, आणि इथे जर तुम्ही बघितलं तर डी इंटू डी एस. तर इथे आपल्याला जे इक्वेशन मिळतं आहे डी डी एस डिवायडेड बाय डी टी इंटू डी टी, दॅट इज द डी टी स्क्वेअर. ओके, आणि डी डी एसला आपण अशा प्रकारे लिहू शकतो, इट्स अ डी स्क्वेअर ऑफ एस डिवायडेड बाय डी टी स्क्वेअर. ओके, आणि आजच आपण फर्स्ट इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये बघितलं की या ऑसिलेटरीमध्ये जो डिस्प्लेसमेंट आहे तो काय असणार आहे, एक्स असा असणार आहे. ओके, म्हणजेच आपण इथे लिहिताना असं लिहू शकतो का, डी स्क्वेअर ऑफ एक्स डिवायडेड बाय डी टी स्क्वेअर. ओके, अँड दिस इज द इक्वेशन फॉर द ॲसेलरेशन्स. ओके, ॲसेलरेशनची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे. ॲसेलरेशनची व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशनमध्ये पुट डाऊन करायची आहे. आपल्याला जे इक्वेशन मिळालेलं आहे तर या इक्वेशनमध्ये ॲसेलरेशनची व्हॅल्यू पुट करा. सो मायनस के एक्स इज इक्वल टू मास इंटू ॲसेलरेशन्स. तर ॲसेलरेशन्स इज नथिंग बट डी स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय डी टी स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला मिळालेली आहे. ओके, तर याच इक्वेशनला आपण थोडं मॉडिफाईड करून अशा प्रकारे लिहू शकतो, एम इंटू डी स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय डी टी स्क्वेअर. मायनसच्या ऐवजी आपण इथे प्लस के एक्स इज इक्वल टू 0 असं सुद्धा लिहू शकतो. ओके, तर हेच आपलं फायनल डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला इथे मिळते. ओके, अजूनही तुम्ही इथे याला मॉडिफाईड करू शकतात, एम इंटू डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज नथिंग बट मायनस के एक्स. ओके, तर दिस इज द डिफरेंशियल इक्वेशन्स. दिस इज द डिफरेंशियल इक्वेशन्स ऑफ एस एच एम. ओके, तर एस एच एमचं हे डिफरेंशियल इक्वेशन आपल्याला इथे बघायला मिळतं. ओके, इथे थोडं मॉडिफिकेशन्स आपल्याला जर केलं, जसं की हा एमला सुद्धा आपण राईट हँड साईडला जर ट्रान्सफर केलं तर आपल्याला पुन्हा मॉडिफाईड डिफरेंशियल इक्वेशन डी स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के डिवायडेड बाय एम इंटू एक्स असं मिळतं. आणि हा के इंटू एम हा जो व्हॅल्यू आहे, या व्हॅल्यूला जर आपण ओमेगा स्क्वेअर असं जर सांगितलं तर ओमेगा स्क्वेअर एक्स असं सुद्धा आपण लिहू शकतो. ओके, सो व्हेअर ओमेगा स्क्वेअर इज नथिंग बट के डिवायडेड बाय एम. ओके, ओमेगा स्क्वेअर काय असेल तर अँग्युलर फ्रिक्वेन्सी असणार आहे. आपण 11th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे. तर ओमेगा इज नथिंग बट द अँग्युलर frequency, and omega square is equals to the k divided by m, where is the k is the spring constant, where m is the mass of the object. ओके, तर इथे आपल्याला हे फायनलाइज डिफरेंशियल इक्वेशन अशा प्रकारे इथे मिळते. ओके.